अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज म्हणतात, माझ्या भक्तांनो, काय एवढं चिंता करता? का प्रत्येक गोष्टीसाठी घाबरता? ज्या परमेश्वराने तुम्हाला जन्म दिला तोच तुमच्या आयुष्याची काळजी घेत आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, संकट ही तुमचं आयुष्य संपवायला येत नाहीत, तर तुम्हाला मजबूत बनवायला येतात. आज तुमच्या डोळ्यातून अश्रू येतील, पण उद्या ह्याच डोळ्यात यशाचं तेज असेल. कारण जो माणूस दुःख सहन करतो तोच आयुष्यात मोठा काहीतरी मिळवतो. सहज मिळालेल्या गोष्टींची किंमत नसते, संघर्षातून मिळालेले यशच खऱ्या आनंदाचं असतं. तुम्ही अनेक वेळा लोकांसाठी चांगलं करता, पण बदल्यात फक्त दुःख मिळतं. तरीही चांगुलपणा सोडू नका, कारण फळ देणाऱ्या झाडालाच लोक दगड मारतात. तुमचं काम चांगलं राहणं आहे, लोकांचं काम बोलणं आहे. लक्षात ठेवा, जीवनात दोन गोष्टी कधीच सोडू नका, स्वतःवरचा विश्वास आणि स्वामींवरची श्रद्धा. जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामी नवीन दरवाजा उघडतात, पण त्यासाठी संयम ठेवावा लागतो. प्रत्येक गोष्ट लगेच मिळाली असती तर माणसाला देवाची किंमतच कळली नसती. माझ्या लेकरांनो, स्वतःला कमजोर समजू नका. तुमच्यात इतकी शक्ती आहे की तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकता, पण त्यासाठी भीती सोडावी लागेल. लोक काय म्हणतील हा विचार मनातून काढून टाका, कारण लोकांचं आयुष्य तुमच्या स्वप्नांना पूर्ण करणार नाही, ते तुम्हालाच करावं लागेल. तुमच्याकडे पैसा कमी असू शकतो, साधन कमी असू शकतात, पण जिद्द मोठी असेल ना तर जगात काहीच अशक्य नाही. गरीब माणूस कधीच स्वप्नांनी गरीब नसतो, तो फक्त परिस्थितीने गरीब असतो, आणि परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. आज जर तुमचा काळ वाईट असेल तर शांत राहा, कारण रात्रीनंतर सकाळ निश्चित येते. अंधार कितीही मोठा असला तरी एक छोटासा दिवा त्याला हरवू शकतो. तसंच तुमचा आत्मविश्वास तुमच्या सगळ्या दुःखांना हरवू शकतो. स्वामी सांगतात, रडू नकोस, थांबू नकोस, हार मानू नकोस, तुझी वेळ येणार आहे. म्हणून उठून उभे राहा, स्वप्नांसाठी लढा, स्वतःवर प्रेम करा, आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात ह्या विश्वासाने करा, स्वामी माझ्या सोबत आहेत, मग मला कोण हरवणार.